आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी परत एकदा मालेगाववर विश्वास टाकून त्या ठिकाणी रोहिओ विभागाची आणि फलोत्पादन या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर दिली आणि या विभागाच्या माध्यमातून मालेगावच्या शेतकरी बांधवांच्यासाठी मालेगावच्या विकासासाठी आपण काय काय करू शकतो त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात आज आम्ही तातडीने बैठक संपन्न केली। मालेगावच्या पासून तर महाराष्ट्रासाठी या विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास त्या ठिकाणी संपन्न करण्याचा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदेश आहे त्याचं पालन केले जाईल। त्याच्यासोबतच वयोश्री योजना आणि माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला एक वेळेचं प्रावधान असल्यामुळे या पात्र महिलांचे तातडीने गावागावामध्ये जाऊन शहरामध्ये पण जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे त्याची नोंदणी करणं आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल त्यासाठी ही आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मला विश्वास आहे की मालेगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारीगण अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतील आणि जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळवून देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।